ओके, आम्ही जम्मूमध्ये पोचलो. इथं बाहेर आहे श्रेयस त्यांचं पाणी भरायला गेलाय इथं. आणि बघून कळू शकतंय की जॅकेट घातलं आहे कारण की थंडी भयंकर आहे. भयंकर नाही म्हणलं ना, हा पण थंडी आहे, भयंकर थंडी आहे. आणखी वैष्णोदेवीच्या तिकडे गेल्यानंतर वाटणार आहे. आम्ही इथून आता बाहेर पडणार. इथून पहिले तर बस स्टँड शोधणार, बस स्टँडवरून मग कटरावरून मग लगेच वैष्णोदेवी. अक्रोड घ्यायचे आहेत पण ते आत्ताच घ्यायचे का नाही ते बघू. लेट्स सी. जम्मू एअरपोर्टच्या बाहेर आहे. हां, जम्मू एअरपोर्टच्या बाहेर आहे. आता इथून जायचं आहे आपल्याला बस स्टँडवरती. तर मी इथल्या लोकलचे जे पण सोल्जर्स वगैरे असतात त्यांना थोडी विचारपूस केली, थोडी लोकल लोकांना पण विचारले. तर बाय ऑटो और टॅक्सी ते घेणार आहेत 200 ते 250 रुपये, जे की जवळच आहे. दुसरा एक ऑप्शन आहे जो की आम्हाला कळला, मिनी बस असते. तर ह्याच्या बाहेर गेल्यानंतर मिनी बस आम्हाला भेटणार आहे, जे 20 ते 25 रुपयामध्ये बस स्टँडवर सोडते जम्मूच्या. आणि त्याला सरप्राइझिंगली इतकं भारी नाव आहे. काय नाव आहे बोलतेस? मिठा टोल. मिठा टोल नाव आहे त्या बसचं. कुठून आलो आपण आता? जम्मूच्या एअरपोर्टवरून आम्ही इथं पोचलो बस स्टँडवरती. आम्हाला 25 रुपयामध्ये सोडलं. आता इथून आम्ही जाणार कटराला आणि कटरा 50 आत्ता जस्ट आम्हाला वाटत होतं की आमच्यासोबत स्कॅम होता, बिकॉज ह्या लक्झरीचं तिकीट आम्हाला 100 सांगितलेलं. जेव्हा की श्रेयसच्या शेजारी हे बसलेले त्यांनी सांगितलं की तिकीट आहे 50 रुपये, तुम्हाला 100 का सांगितलं. तर त्यांनी त्यांच्या डोगरी भाषेमध्ये विचारलं त्यांना की काय बाबा 50 तिकीट असणार तू 100 का सांगितलं वगैरे. तो म्हणला की काय गुड्स हँडलिंग चार्जेस वगैरे, म्हणजे बॅग बी ठेवायचे त्याचे चार्जेस वगैरे. मग मी आता माझ्या शेजारचीला विचारलं तुम्ही कुठं चाललंय, किती चार्जेस दिले? 100. सो गुड, नाईस. 100 रुपयामध्ये आम्ही कटराला पोहोचलो. म्हणजे तसं बघायला गेलं आणि गाडी सुरू पण झाली, म्हणजे आम्हीच लास्ट सीट होतो जवळजवळ. आता इथून वेळ लागणार आहे जवळजवळ 1 ते 1.5 तास असं ते म्हणे. बट लेट्स सी किती वेळ लागतोय ते पुढं कळवेनच मी काय कसं आहे. ठीक आहे, आत्ता आपण कुठं पोहोचलोय? बॅकग्राऊंड बघून दिसतंय की आम्ही आहोत हॉटेलमध्ये. येस, तू दिसत नाही आणि असं ते आय डोंट माइंड. ओके, आपण आत्ता आहे कटराच्या हॉटेलमध्ये. तर फर्स्ट आम्ही काय काय केलं, आता येताना प्रवास जो पण काय होता आमचा, तर त्याच्यासाठी जसं आम्ही एअरपोर्टमधून बाहेर निघलो आम्हाला किती सांगितलं श्रेयस? 1500 रुपये. 1,500 एअरपोर्ट टू इकडं यायला. आणि आम्ही तो प्रवास पूर्ण केलेला आहे 120 रुपयात. म्हणजे दोघांचे म्हणून 240. 240 रुपयांमध्ये अख्खा आमचा प्रवास झाला. ज्याच्यामध्ये पहिली राईड तर ती काय मिठा बोला काय होतं ना, मिठा डोला असं काहीतरी, छोटी बस. मिठा टोल समथिंग. हा, मिठा टोल. छोटी बस म्हणजे ज्याचा काय अर्थ होता. ठीक आहे, त्याच्यामधून केला आम्ही पहिला प्रवास. त्याचं तिकीट झालं 20 रुपये प्रत्येकी. आणि त्याच्यानंतर जो सेकंड प्रवास केला आम्ही ते लक्झरीमधून, त्याचं 100 रुपये, म्हणजे 120. आणि एकदम छान प्रवास हा, असं नाही की 1,500चा प्रवास 120 मध्ये केला म्हणजे फारच भंगार का उभा राहायला लागला ना बस. ऍक्च्युली छान प्रवास झाला. लक्झरी होती. मी मग अशी व्हिडिओ पण काढलेला त्याच्यामध्ये, लक्झरी होती ती प्रॉपर. मी तर झोपून होते. हा झोपला, तू झोपला का? मसू लागले झोप नाही लागली. आम्ही आल्याला पहिले सगळ्यात जास्त लई सू केली. ओके फाईन. आणि तिथं उतरल्यानंतर आम्ही स्वतःचं कार्ड बनवलं. हे असं हे बनवायला लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही इथं नीट जगू नाही शकणार. फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे करायला लागतं, नाही तर तुम्ही टेररिस्ट समजतात का? आय डोंट नो, काहीतरी पण तुम्ही काय करायचं मला माहित नाही, पण केलं पाहिजे, करावं लागतं. मागल्या वेळेस पण जेव्हा आम्ही आलेलो तर आमच्या त्या एजन्सीनं आम्हाला हे सगळं करून दिलेलं. ओके, तुम्ही हरवलं तर तुम्हाला कळव. हा, तुम्हाला ओळखता यावं. आणि खूप ठिकाणी असतात ते असे पंजीकरण. एअरपोर्ट वरती पण होतं, इथं आहे.
पायथ्याच्या खूप खूप सेंटर आहेत हे असले करून देणारे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, विदाउट एनी कॉस्ट आहे. आता आमचे स्टँड पासून इकडे यायचे, हा हॉटेल जायला 150 रुपये रेट होता. ठीक आहे, पण आम्हाला 100 रुपयामध्ये भेटलं लकी. आणि मग इथं पोहोचल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले तर जेवतोय, जे की जेवून आम्ही लगेच निघणार आहे. ओके, तर आपण काय खातोय? आम्ही खातोय, दिसतंय हे कुणाला काय दगड वाटेल हे कुणाला तरी, तर हे दगड नाही, आमच्या मामे बहिणीनं प्रेमानं आम्हाला बेक करून दिलेला आहे हा सावरडो ब्रेड. येस, थोडा हार्ड आहे पण ठीक आहे, छान आहे. इथलं जेवण बाहेरून हार्ड आहे, आतून सॉफ्ट आहे. हा, आणि मागल्या वेळेस आम्ही बघितलं इथे लंगर वगैरे भरपूर असतं, त्यामुळे खायचा प्रॉब्लेम नाही आहे. बट आम्हाला ते जेवण पचलं नव्हतं, आम्ही उभलेलो आम्हाला त्यांचा राजमा आणि भात जात नव्हता. त्यामुळे घरून आम्ही चटण्या आणलेल्या आहेत, शेंगदाण्याची चटणी, कारळ्याची चटणी, गुळपोळी आणली आहे. जास्त काळ नाही टिकणार हे, आज संध्याकाळ. आणि चढाई करताना आम्ही विचार करतोय खालून असंच आणखीन खायचंच घेऊन जायचं की फ्रुट्स, हा, जेणेकरून आम्हाला त्रास नाही होणार. चटण्या घेऊनच जाणार आहे, कारण वरती लंगरमध्ये पण भात भेटणार आहे, चटणी भात खाणार आहे मेनली. या, छान झाला आमचा सगळा प्रवास, कुठलाही कसलाही त्रास आतापर्यंत झालेला नाही. आणि आम्ही मेन हार्ट मध्ये राहतोय पटराच्या, जिथं सगळे शॉप्स वगैरे सगळं, म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही येणार चलून भागून एकदम दमछाक होत, त्याच्यानंतर आमचा दिवस पुढचा चांगला जाणार आहे, कारण सगळे शॉप्स वगैरे जवळ आहेत, त्रास नाही होणार काय. ओके, आणखीन काय नाही, एवढंच. ऑल द बेस्ट. आता आम्ही थोड्या वेळानं तेवाला ट्रान्झिशन करणार. गेट रेडी विथ मी टू क्लाइंब वैष्णो देवी ट्रॅक. तो वाला ट्रॅक. तू कर ना, तू कर तुझं जास्त भारी वाटतं, कर ना. गे प्रो मॅक्स. स्किन चेक, हेअर चेक, हँड चेक, बट चेक ते आम्ही करणार आहे. गेट रेडी विथ मी. ओके देन, बाय. आता आम्ही गेट रेडी विथ मीचा सेशन करणार आहे. आम्ही घातलेले आहेत थर्मल. उलट घातलंय का तू? ओके, नाही ठीक आहे. हा, आम्ही घातलेले आहेत थर्मल, आणि आता ह्याच्यावरून मी घालणार आहे हा शर्ट. तू काय घालणार आहे? मी घालणार आहे लोरियल पॅरिस ही पॅन्ट. मी घालणार आहे हा शर्ट. मला ती शर्ट घालताना. ओके, नाही, वन सेकंड. असं केलं. हा शर्ट आहे, व्हॉट एव्हर, छान दिसतोय बस ना. आणखीन काय पाहिजे? खाली मी घालणार आहे आर्मीची ही कार्गो पॅन्ट. म्हणजे ज्या पण लोकांना असं वाटतंय की तुम्ही आर्मीमध्ये आहात का, येस, विचारणारच नाही, ते डायरेक्ट मला पुढे लाईन देणार. ओ शिट, मग त्या अगोदर नी कॅप घालायची विसरली. मला नी कॅप घालणं गरजेची आहे. ह्याच्यातून मी तयार झालेलो आहे. मला भेटलेला आहे हा कॉइन. कसला कॉइन? मागल्या वर्षीचा वैष्णोदेवीचा कॉइन. ओ माय गॉड. जेव्हा आपण त्यांना काट्या दिलेला ना वापस, तेव्हा आपल्याला त्यांनी ह्याच्यावर वॉच घेऊ का? ओ व्हॉट अ टायमिंग. एक नंबर, एकच नंबर. आणि ते तुटले, परफेक्ट टाइमला तुटलेला आहे हे. रस्त्यात जाताना कुठं तुटलेलं नाहीये. येस, त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो. And we are ready.
वी आर नाही, यू आर ओनली. I am ready. Shirt check, pant check. ओके, आय एम रेडी. ह्याच्यावरतून येणार आहे ह्याच्यावरून येणार आहे गॅप, एक हे बंद करायला पण एक, जे आम्ही आत्ताच घालणार की नाही माहिती नाही. ह्याच्यावरून एक जॅकेट येणार आहे ऍक्च्युली. पाणी कुठून सांडलं? तर पिताना मला सांगितलं असं. आणि एक जॅकेट घालणार आहे ह्याच्यावर, आणि शूज असणार आहेत खाली. इथे आतमध्ये नी कॅप आहे. ओके, आय एम रेडी. फक्त मॉइश्चरायझर, जे खूप गरजेचं आहे, खूप जास्त गरजेचं आहे मॉइश्चरायझर लावणं, बिकॉज इथं भयानक थंडीमध्ये ना लागते चांगलीच आपल्या चेहऱ्याची वाट. येस वाट. ओके, आता किती वाजलेले? 3. ओके, दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आम्ही आता ट्रेक नाही सुरू करते, म्हणजे जिथे 3:30 गेलो. वाजता 3:30 वाजता चालू करायला. ओके, वी आर रेडी नाव. ज्यांना पण वाटत असेल "ई, किती तेलकट आहे स्किन, या खड्ड्यात जा, डझंट मॅटर." सो इकडे बघू एक लास्ट लुक. लेट्स सी. Ready to go. ओके, फायनली वी आर स्टार्टिंग आवर ट्रेक. वैष्णोदेवी ट्रेक पहिला. आता माझ्या एअरपोर्ट नाही आहे. स्टार्टिंग सून. बघूयात आता. हाय. हाय इज द जोश. हाय, जय माता दी. श्रेयस हरवलाय आणि मला माहिती तो कुठं आहे. मी त्याचे पूछताछ केंद्रामध्ये 2 वेळा नाव पण घ्यायला लावलं. त्या लोकांनी मला बोलले इथनं जावा, भेटेल ते तुम्हाला, केवढा मोठा आहे. मला जाम भीती वाटते त्याला काय झालं तर. मम्मी मला लय हवेल. ओ गॉड, श्रेयस, मला मी तिथं पण खूप वेळ रडली. काय माहिती श्रेयस कुठं आहे. प्लीज. श्रेयस एक मोठा आणि जबाबदार असा मुलगा आहे. सो मी ठरवलं की तिथं थांबण्यामध्ये काही पॉईंट नाही. त्याला आमच्या हॉटेलचं नाव माहिती आहे, मला माहिती आहे. मी चालायला सुरुवात करते. मूर्खपणा केला मी, जे विचार केला की जाताना ट्रॉलीमधून जाऊ किंवा वॉट एव्हर. त्याला मग बघायसाठी मी गेले आणि 2 मिनिटाची फक्त चुकामुक झाली आमची. मी म्हणलं हा येत का नाही, प्रसाद घेत होता तो, आणि मी ट्रॉली घ्यायला गेले तर हे झालं. मी आता चालत चालली आहे. आय होप सो की तो नीट असेल, कारण मी पण नीट आहे. ऑब्व्हियसली त्याला नीट असावंच लागेल. प्लीज देवा. पहिले तर आपण माझे केस जे उभं राहिले त्याच्याकडे लक्ष नाही देणार आहे. दुर्लक्ष करून एवढी ब्राईट लाईट आहे, थंडी नाही वाजत आहे. गेस आम्ही कुठे? गेस कुठे? येस, वी आर ॲट दी बर्गर. आम्ही बर्गर किंग मध्ये भुका जोरात लागल्या. इथं ना 2 बर्गरचा कॉम्बो असा होता. 80 रुपयाला 2 बर्गर, व्हेज क्रिस्पी बर्गर. सगळ्या बर्गर किंग मध्ये असतील असं मला नाही वाटत. तेच शिकलं जातं. सगळेजण लोक येऊन की जे पण ऐकलं ना, सगळ्यांनी तेच ऑर्डर केलं. आम्ही पण ते खाणार आहे. आणि चुकून माझ्याकडून ते 4 वेळा ऑर्डर झाले. सांगितलं ना की 4 बर्गर खाल्ले जातील. हा, मग तुम्ही 4 ऑर्डर केले. म्हणजे 4 जुने 8 असतात. आता 8 येत आहेत. मी होते घाईमध्ये. ओके, बाहेर रिक्षा थांबलेली. 500चे सुट्टे द्यायचे होते त्यांना. 500चे सुट्टे शेजार बाजारच्या ह्याच्यामध्ये करण्यापेक्षा तुम्हाला की बर्गर किंग ऑर्डर केलं, सुट्टे पेमेंट करायचं रिक्षावाल्याला. मी आले आणि इथं ते स्वतः ऑर्डर करायचं असतं, ते वाला ऑप्शन होता.
आणि मला त्यांनी ते करायला सांगितलं, सगळं स्वतः जाऊन ऑर्डर करायला. आम्ही तुम्हाला लाईव्ह मध्ये नाही म्हणत. मग झालं माझ्याकडे इट्स ओके ना. भूक खूप लागली आहे. आज जरी नाही खायला गेले, जेवढे जातील तेवढे जातील, नंतर मी जायचे घरला घेऊन जायचे. हा 2 जे रात्री तीन खाणार 4 4 3 7 एक राहील. नाही मी अर्धा खाणार, तर मग आम्ही ते अर्धा खाणार किंवा नाहीच समजायचं तर घरी घेणार उद्या सकाळी खाणार. सकाळी आमची ट्रेन आहे 10:40 नाही 10:40 10:10ची अशी काहीतरी ट्रेन. वॉट एव्हर आम्ही निघणार 8:30. सो डझंट मॅटर. जास्त माझ्याकडे आहे त्यांची कन्फर्म नाही RAC मध्ये. RACचं कधी बरोबर जसं की आम्ही 3 महिन्यापूर्वी बुक केले, जेव्हा तिने ओपन होते की नाही इन्स्टंटली ऑर्डर तेव्हा तर बापरे काय झालं चालू. म्हणजे मी 4 महिन्यापासून तिकीट बुक करायचं होते लक्ष ठेवून. 3 महिन्या अगोदर बघितलं तर त्यांनी सांगितलं 31 डिसेंबरला तिकीट सुरू होणार बुक व्हायचं. ठीक आहे, मग 31 डिसेंबरला त्यांनी टाइम पण सांगितलं 8:30. मी 8:30 माझं तेवढं 8:30 5 मिनिटं झाले मला ओपन करायला ती विंडो. आणि केलं तर सगळे स्लीपर बुक झालेले. मग त्यामुळे AC फ्रीचं ओनली 3 तिकीट राहिली असं दिसत होतं. स्टील मी बुक करून नवी RAC. ठीक आहे वॉट असं बसाय तरी जागा भेटत. बघूया आज कन्फर्म जेव्हा लिस्ट कॅन्सल करायला 5 जणांनी. इथं 70 रुपये एक माहिती लहान लागले का आम्ही घेणार का पाणी तू का श्रेष गेलं बाहेर. जे मला असं वाटतं की नाही जाऊन द्यायला पाहिजे एकट्याला. बट आज बरोबर माझ्याकडे त्याला इथे येणं भाग आहे, नाहीतर मी खाऊन टाकेन. काय माझी बहीण ओके आम्ही अशी फक्त 8 ऑर्डर केले. पाणी आणि क्रिस्पी बर्गरची पॅकेट बस आणि 2 पान आणि सकाळी जे आम्ही खाल्लं त्याच्यावरती आणि खाल्लं नव्हतं सुद्धा आपण भूक लागली. बॉडी खूप छान कंडिशन बट मोस्ट म्हणजे पण काही दुख नव्हतं. म्हणजे कमरेचे इथं दुखत होतं, गुडघे मांड्या पोटरी म्हणजे पोटा दुखत होता. तो पण चांगला सुरू झाला. एक्सपेन्सिव्ह नाही, 80 मध्ये 2 बर्गर म्हणजे नो गार्लिक नो ओनियन, व्हेरी गुड. आम्ही शॉपिंग सगळं करून खाऊन पिऊन आत्ता आलेलोय आमच्या रूमवर. आणि आम्ही काय करतोय, आम्ही स्लीपर घालायला जाणार बोलले. शर्ट दाखव काय करतोय तू. टिश्यू पेपरने शूज पुसून घेतो. जेवढं त्यातलं पाणी काढायचं चाललं. बिकॉज आम्ही जेव्हा शूज घातले, आम्ही घातले कसे होते, पहिले सॉक्स घातला, सॉक्स वरती प्लास्टिकची पिशवी घातली आणि नंतर मी शूज घातला. बिकॉज आमच्याकडे 2 पेअर सॉक्सच्या अशा होत्या ज्या काइंड ऑफ ओल्या नव्हत्या पण सुकलेल्या पण नव्हत्या, बट बेटर होत्या ओल्यापेक्षा. पण शूज तर ओले होते, मग तसे शूज घालून काय पॉईंट नव्हता. मग आम्ही त्यामुळे इन्सुलेटिंग झालं ते एक प्रकारे. पाणी आत आलं नाही, थंडी आत आली नाही, त्यामुळे पायांना खूप छान वाटलं. बट
ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी झाली की आम्हाला कम्फर्ट जाणवला की शूज मध्ये आमचं किती जास्त पाय दुखत जे होते नॉर्मल चालताना उभा राहिलं की जे आमचं दुखायचं ते आमचं दुखणं फार कमी झालं. मग जाता जाता आमचं आणखीन डिस्कशन झालं की चप्पल जर घ्यायची झाली 100ची वगैरे, इथं आय डोंट थिंक सो की भेटत असेल 100ची चप्पल, भेटत असली तरी आम्हाला भेटेल का नाही, बिकॉज लोकल तसले शॉप भेटणं थोडं अवघड आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांना ऑब्व्हियसली सगळे ठगायलाच बसलेले. सो आम्ही बराच वेळ विचार करून ह्या पॉइंटवर आलो की 10 रुपयाचा टिश्यूचा बॉक्स घेतलेला जास्त बेटर होईल, कारण गाडीमध्ये ट्रेनमध्ये तर आम्हाला शूज घालायचे नाहीत, ते काढूनच असणार, मग आम्ही खिडकीला बांधू शकतो लेस, शूज तिथं वाढतील. मग आम्ही आत्ता बसलेलो टिश्यूनी आमचे शूज वाळवत. मला ही गोष्ट फार भारी वाटली. म्हणलं की बरोबर आहे, एकदमच जास्त अँशियस होऊन चाललं नाही पाहिजे, थोडस दुसऱ्या पण गोष्टींचा विचार केला पाहिजे, प्रॅक्टिकल जास्त ऍक्च्युअली विचार केला, इमोशनली विचार नाही केला पाहिजे की शिट माझं गेलं आता, कारण तुम्ही घेऊन किती बॅग आलेले. प्लस त्याच्यामध्ये आम्ही खरेदी केलेला आहे, खरेदी बसले तुम्ही इकडे आल्यानंतर काहीतरी खरेदी करणारच. मग खरेदीचं मिनिंग असं नसतं की दरवेळेस तुम्ही कानातले झुमके नाहीतर बांगड्याच घ्यावे किंवा पर्स घ्यावी. कधी कधी ह्याचा अर्थ असा पण असतो की तिथली लोकल गोष्ट घ्यायची, जसं की अक्रोड महाराष्ट्रामध्ये खूप महाग आहे, राईट, आणि आपल्याला किती पडले इथं 250 रुपये किलो. थोडं बघायला लागतं, कारण 400 रुपये किलोचाच दर चांगले वाले घ्यायचे असतील, 200चे वगैरे तुम्ही घेतले ना तर आम्ही बघितले तर फोडायला गेलं ना की ते दगड घेऊन तोडावं लागतं. क्वालिटी कशी माहिती 40 रुपये म्हणजे किती 120 रुपये 100 रुपये किलो पासून स्टार्ट आहे. हो, पण त्याला तो दगड टाकावा लागला, दगड आपटायचा, तो खुलला तर त्यामध्ये पण कसं असणार आहे की खराब असण्याचे चान्सेस जास्त. हो, जसं की त्यांनी आम्हाला दाखवलं की तुम्हाला जर स्वस्तामधला हा घ्या ना मग, आणि त्यांनी एक घेतला आणि फोडून दाखवला आणि हातनं सगळ्या भुगा निघला आणि अक्रोडच नव्हतं, सगळ्या सुकल्या. तर असं पण असतं, त्यामुळं बघून घ्यायचा, चांगला माल घ्यायचा, प्लस बार्गेनिंग स्किल्स पण तुमचे लागतात. तिथं व्हिडिओ नाही मला बनवता आला, माझ्या लक्षात नाही आलं, बिकॉज रोज व्हिडिओ बनवायची सवय नाही, आय एम नॉट अ ब्लॉगर, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं की तिथं पण आपण व्हिडिओ बनवू शकतो. आज गाडीत बसलं येताना टॅक्सी म्हणजे ऑटोमध्ये बसल्यानंतर मला लक्षात आलं अरे आपण व्हिडिओ बनवू शकत होतो तिथं, ते एवढ्याला आणि तेवढ्याला वगैरे बोलताना, बट इट्स ओके. तर आम्ही 250 रुपये 6 किलो घेतले. मग पैसा राहिलाय का आता? नाही. जर कोणाला आमच्यावरती आता काय म्हणतात त्याला दया येत असेल, डोनेशन देऊ वाटत असतील, माझ्या नंबरवर द्या. नाही, मी असं काही म्हणणार नव्हते. मला काय म्हणायचं होतं की जर कोणाला आमच्यावरती दरोडा टाकायचा असेल ना, कॅश तर काय घंटा राहिलेली नाही, सगळा काय शोधला आमचा. ब्रेड घेऊन जाते महागड्या गोष्टी ज्या आमच्याकडे आता राहिलेल्या आहेत ते म्हणजे 6 किलो अक्रोड आणि हा मल्टीग्रेन सावरडो. तुम्हाला आय डोंट ह्याच्यामध्ये दिसतं का, अप्रिशिएट करता येत असेल, हे सगळे मल्टीग्रेन आहे आणि प्रॉपर जे पण हेल्थ कॉन्शियस असतात ना त्यांच्यासाठी हा एकदम परफेक्ट आहे. मल्टीग्रेन सावरडो 250-300 रुपये 500 रुपयाला असतो एवढा ब्रेड. हो, सो ही पण गोष्ट एक महागडी माझ्या नजरेनं बघाल तर. जे लोक म्हणजे 250-300 तर वॉट नाही, ही महाग आहे गोष्ट, एवढूच आहे आणि ह्याच्यामध्ये किती सगळी हवा आहे. आणि 250-300 माझ्यासाठी तर महाग आहे. ठीक आहे, तुम्हाला वाटत नसेल चांगली गोष्ट, माझ्यासाठी महाग आहे. आणखी कोणती महागडी गोष्ट आहे आपल्याकडे? आपले फोन. हा आपले फोन पण आहे, माझा स्पीकर, बस. हो, बाकी काही नाही. पॉवर बँक माझी महागडी 50,000 एम्पियर, ज्याच्यावरती आम्हाला केवढं सगळं सहन करायला लागलं. आम्ही 5 दिवसाची ट्रिप आहे आमची. 5 दिवसामध्ये आम्ही कोणी चार्जर नाही घेतले एका पॉवर बँकच्या जीवावर. आणि आमची किती आता 2 दिवस राहिले आणि त्याचे फक्त त्यामुळे 75% चार्जिंग बाकी आहे. ह्याला म्हणतात आयडियल रे. चार्जर घेऊनच नाही गेला तर खराब व्हायचं, राहायचं, आता विसरून जायचं, काही प्रश्नच येत नाही अजिबात. जर आम्ही चार्जर घेऊन आलो असतो ना तर मला माहिती आहे वैष्णोदेवीला घेऊन गेलो असतो, आम्ही घेऊनच गेलो असतो. कुठे वरती चार्जर भेटला तर तिथं चार्ज करायला, कारण पॉवर बँक घेऊन जाऊ. पॉवर बँक मोस्ट इम्पॉर्टंट. हो, आणि शक्यतो 20-30 हजार एम्पियरची बघा सहज. आणि मेनली जर तुम्ही फ्लाईट नेत असताल 30,000 mAh ची वरची नसली पाहिजे, 30,000च्या खालची लागते.
कारण त्याच्यामुळे आम्हाला अहमदाबाद एअरपोर्ट वरती खूप वेळ त्रास लागला, झाला. त्रास झाला. मुंबईच्या त्याच्यामुळे आम्हाला सीताफळचं एक आणि फ्री सॅम्पल घेता आलं. नाहीतर बघा तिथं जे मुंबईचं एअरपोर्ट होतं तिथं तर काय प्रॉब्लेम नाही आला, इश्यू नाही आला पॉवर बँकला. बट अहमदाबाद मध्ये खूप त्रास झाला. तिथं ते म्हणे नाही 30,000 mAh च्या वरची पॉवर बँक नाही पाहिजे, 50,000ची खूप जादा आहे. मग 30,000ची 2 पॉवर बँक घेऊन चला जर तुम्ही 5 दिवसाची ट्रिप असेल तर. हा बेटर ऑप्शन तुमची पॉवर बँक एक, तुमची पार्टनरची पॉवर बँक एक, बस. कारण एवढी थंडी आहे, थंडीमध्ये पॉवर लॉस फार लवकर होतो. म्हणजे मी मोबाईल ऑल टाइम वापरत पण नव्हते, भलेही मी ते व्लॉग जेव्हा पण मी करत होते 1-1 तासानं 2 तासानं असा तो व्लॉग होता. जेव्हा पण मी ते सोडून बाकी कधीही तो मोबाईल यूज नव्हता. बट फुल वातावरण एवढं थंड होतं ना की असं 10% कॅन्सल होतं. नंतर तर माझा फोन स्विच ऑफच झालेला आहे ना. ते ह्याला शोधण्याच्या जेव्हा मी रडत तो एक व्हिडिओ बनवला, त्यात पण व्हिडिओ बनवला कारण मला वाटलं याने किती इतके असं बोलू शक्यच नाही. रडत मी व्हिडिओ बनवलाय. त्याच्यानंतर मग मी नीट झाल्यानंतर की श्रेयश मोठा आहे, जबाबदार आहे, त्याच्यामध्ये मी रडत नाही, स्ट्रेट जाऊन मला वाटतं तो येईल तिथं पोचेल असं म्हणून होप मध्ये मी एक व्हिडिओ बनवलेला. आणि मग त्याच्यानंतर त्यानं बाय बाय म्हटलं, मला खड्ड्यात जा तू, मी झोपतो, तुझं चालू देत तिकडं. अशा प्रकारे मोबाईल डेट झाला. एनिवेज चलो बाय, एवढंच होतं. हो, बाय बाय, टाटा. तर गोष्ट इथं वाटलेली ती म्हणजे की इकडे मी डुकरं नव्हती बघितली. आपल्या इकडंच म्हणजे इकडे मी माकडं बघितलेली, बाकी प्राणी बघितले, पण डुकरं नाही. तर आता मला कळलं वैष्णोदेवीमध्ये डुकरं सुद्धा आहेत. हा त्यांचा मेन बाजारचा चौक आहे, जिथं सगळा नीता आहे बर्गर किंग. मेन चौकामध्ये बर्गर किंग आहे, 2 मजली आहे, ज्याच्यामधून श्रेयश बर्गर घ्यायला गेला. आणि इथं आहेत ही डुकरं. या नाईस ना, नाईस. त्या एक्सप्रेसमध्ये इथून बांद्राला जाईपर्यंत एकूण मिळून किती स्टॉप आहेत तू बोललेला? 9. ऑनली 9 स्टॉप. मला इथे खूप छान वाटतं. एक्सप्रेस आहे त्यामुळे 9 वाजता म्हणजे 4 वाजताचं जे टाइम दिलं त्याच्या अगोदर कदाचित आम्ही पोहोचू, तर झालं तर वेल अँड गुड. आणि हा बेस्ट पार्ट, काही दुखत नाही, आपण काहीच दुखत नाही. हे मी मागल्या वेळेस पण म्हणजे एक्सपिरियन्स केलेलं. मागल्या वेळेस आम्ही ज्या एजन्सीमधून आलेलो त्यांचं त्याच दिवशी आम्ही जेव्हा उतरून आलो ना त्या दिवशी संध्याकाळी हे होतं माता का जगराता, माता की छोट. तर त्याच्यामध्ये पण आम्ही फील केलं, खाली येऊन बसलो, लय दुखत होतं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही उठलो ना चकाचक होतं सगळं. म्हणजे मला असं वाटलं ह्या हवेमध्येच काहीतरी असं आहे की हील होतं खूप लवकर. आय डोंट नो हाऊ. म्हणजे एवढा बेकार मध्ये जर का एक्सरसाइज आम्ही घरी केला असताना मला वाटतं तितक्या लवकर हील झाला असतं असं मला वाटतंय. आय डोंट नो. आता आम्ही लेग वगैरे पण केले, मारत होतो तिकडं रोज. सगळं जिम एवढी कन्सिस्टंटली होत नव्हती, पण संध्याकाळची वॉकिंग आम्ही कन्सिस्टंटली करत होतो 11 किलोमीटरचा. जिमला जेव्हा आपण जातो तर लेग आम्ही मागल्या महिन्यामध्ये जास्त मारला, कारण की लेग मारायचं तर मग ही दुखण्याची सवय असावी वगैरे म्हणून. तर मी खूपच लवकर हील झालं नाही. माझी हिलिंग स्पीड थोडी जास्त आहे, चांगली आहे, त्यामुळं ठीक मला. पण ह्याचं पण खूप लवकर हील झालं, खूपच लवकर हील झालं. सो दिस इज लाईक मिरॅकल तर नाही म्हणू शकत, पण हा मिरॅकल, माता का आशीर्वाद, माता की. ही गोष्ट खूप छान आहे. आम्ही एक कार्ड दाखवलेलं आमचं की हे आम्ही बनवून घेतलं, ज्याचा यूज काय मला घटना माहित नव्हता. काल मला त्याचा यूज कळला, जे की ऍक्च्युली मी रूमवर आल्यावर मला कळलं. त्याला स्कॅन करता येत आपल्या नावाला. ते जर का तुम्ही हरवलं तर माझा बरोबर आहे ना. सो हॅलो गाईज, आता आम्ही आहे ट्रेनमधून चाललोय. एनिवेज ट्रेनमध्ये आम्ही चाललोय. तर ट्रिप खूप छान झाली. विश्वास बसत नाही इतक्या लवकर टाइम गेला. सुरुवात झालेली 2 दिवसापूर्वी मुंबईला होतो. 12 तासांनी आम्ही प्लेनमध्ये होतो. प्लेनमध्ये लगेच इन्स्टंटली विश्वास बसत नाही इतक्या लवकर टाइम झाला. 12 तासांनी आम्ही प्लेनमध्ये होतो. प्लेनमधून उतरल्यानंतर त्याच्या 12 तासानंतर आम्ही वैष्णोदेवीची चढाई करत होतो.
मग त्याच्या भारत असताना आम्ही रडारडी करत खाली उतरत होतो. मला माई गावत नव्हतं, तिला मी गावत नव्हतो. मग त्याच्या भारत असताना आम्ही पांघरुणात होतो, रडत मुसकुटून झोपलो होतो. एक दिवसाची आठवण, भरपूर रडत आम्ही पांघरुणात होतो, मुसकुटून झोपलो होतो. मग त्याच्या भारत असताना आता आहे आम्ही ट्रेनमध्ये, नाही झोपल्यानंतर भारत असताना आम्ही थोडं रिलॅक्समध्ये होतो आणि एक दिवसाचा गॅप होता. मग आता आहे आम्ही त्या भारत असताना ट्रेनमध्ये. खूप छान प्रवास झाला, कुठं काही दुखत नाहीये की अंग दुखतंय किंवा पाय दुखतंय, एवढं दुखत नाहीये. नॉमिनल आहे तेवढं दुखणं, म्हणजे नॉर्मल आहे की एवढं तर दुखणार, एवढं तुम्ही चढाई उतरी गेली, चढलं उतरलं एवढं दुखणारच आहे, पण व्यवस्थित आहे. मग थोडंसं फक्त दुखतंय मांडीच्या इथं, हायगुरे दुखतंय माझं. इफ यू नो. मग खूप छान ट्रिप झाली. मग भेटू मग पुढच्या वर्षी मीला घेऊन येणार आहे. मी नाही येणार. मी तुला घेऊन जाणार, मी येत नसती, तू जा. मी तुला घेऊन जाणार नेक्स्ट ऍडव्हेंचर. होप करू की नेक्स्ट वर्षीची जी ट्रिप आहे त्याच्यामध्ये पाऊस नसावा, ऍडव्हेंचर थोडासा छान वाटेल भिजत न गेलं तर. जास्त मी प्रिफर करेन पाऊस न पडावा. मी नसती. तिला घेऊन जाऊ आपण. भेटू पुढच्या वर्षीच्या वैष्णोदेवी कटरा ट्रिप 2 पार्ट 2 मध्ये. बाय.